नाही ना फोर व्हील टाकेल नाही हा बाबा तो गिर दांडा वरवड रोशन पहिल्यांदाच बसला ट्रॅक्टरवर आणि मग तो ट्रॅक्टर गेला अटकून. अरे पण ट्रॅक्टरचा फोर व्हीलच चालू नाही, तो लक्ष आहे का? मग त्याला दिला अशा पद्धतीनं फोर व्हील टाकून आणि मग डळली पावडर. मागचा स्प्रे आपला वेलजोचा झाला होता, त्याच्यामुळे आता ना साधच बुरशीनाशक टाकून घेतला आपण. तर जे हरी माऊली राम राम मंडळी. वणीकडे जाणारे येणारे रस्ते ना सर्व ज्योत घेऊन जाणारे भाविकांनी गजबजून यांना पण कॅमेऱ्यात कॅच केला आणि त्यांनी पण आहे ना आपल्याला हात वर करून अशा ट्रकच्या टपावर बसून आहे ना कोण कोण लग्नाला जायला त्यांनी नक्की ट्रकच्या टपावरच एसी आणि 50 लाखाच्या गाडीतलं एसी आता सारखाच वाटतो आपल्याला. टोकर घ्यायला पिंपळावला गेलो होतो, तिथे ना धोंडगाववाडीची आपली फॉलोअर मंडळी भेटली बरं का, पुरकर. यांना भेटून खूप आनंद झाला. ते म्हणे आम्ही तुमचे व्हिडिओ ना कंटिन्यू पाहत असतो. म्हटलं धन्यवाद. वायच्या रानासाठी टोकर घेतला होता आपण 7 फुटी. टोकर बारीकच होता पण न्यायचं सुद्धा, कारण आपल्याला टोकर फक्त 5-6 न्यायचा होता. पण तेवढ्यात ना आपल्याला आकाश आणि रोशनची गाडी भेटली. मग त्यांनी लगेच रिवर्स लावली. रोशन भाऊनी लगेच दोरी वगैरे सोडायला घेतली आणि गाडीवरचे बागायतदार नाव आहे ना, म्हणजे अशी आता पावसानं आमची एवढी बाकी फक्त सरकारने आता ना वल्ला दुष्काळ जाहीर करून टाकावं, कारण शेतीला आहे ना खर्च काही थांबतच नाही, खर्च आम्हाला करीतच राहावा लागतो. मग अशा पद्धतीने आहे ना या पिकअप मध्ये ना रोशनच्या आपले टोकर वगैरे गेले होते. संध्याकाळी दुकानवर आहे ना यादव सदाफळ खेडले जुंग्याचे काही घोटेकर बंधू आपल्याला आहे ना खास करून भेटायला आले. हे डाळिंब उत्पादक शेतकरी आहे. ते म्हणे आम्ही तुमचे कंटिन्यू व्हिडिओ पाहतो, फक्त तुम्हाला प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा होती. म्हटलं धन्यवाद. आणि आपला रोडोमिल, अँट्रोकॉल, बोरोमिन आणि निस्को असा मस्तपैकी स्प्रे करून घेतला.